उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे। अमेरिका स्थित एका कंपनीने अदानींवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि गुन्हा दाखल केलेला आहे। तर भारतीय अधिकाऱ्यांना $250 मिलियन लाच दिल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि याच प्रकरणी बुधवारी न्यूयॉर्कमध्ये फौजदारी खटला सुद्धा अदानींच्या विरोधात दाखल करण्यात आलाय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे आहेत गौतम अदानी यांच्यावरती लाच घेतल्याचा आरोप केला जातोय। अगदी एक महत्त्वाची बातमी, गौतम अदानी यांनी लाच दिली असा आरोप झालेला आहे आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। भारतीय उद्योग विश्वातला एक महत्त्वाचा आणि मोठा चेहरा म्हणून गौतम अदानींकडे पाहिलं जातं आणि आता गुंतवणूकदारांची फसवणूक केली असा आरोप भारतात नव्हे तर अमेरिकेत झाला। न्यूयॉर्कमध्ये गुन्हा दाखल झालाय, खटला दाखल झालेला आहे। त्यामुळे आता अडचणी गौतम अदानींच्या वाढतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गौतम अदानी यांच्यावरून सत्ताधारी भाजप केंद्र सरकारवर जोरदार आरोपांची तोफ राहुल गांधी आणि विरोधी पक्षानं उडवली होती आणि आता मात्र अदानींवर खटला दाखल झालेला आहे, तोही परदेशात अमेरिकेमध्ये हा खटला दाखल झालाय आणि यानंतर एक मोठे पडसाद आता मात्र पाहायला मिळत आहेत। अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये मोठी पडझड झालेली आहे। अदानींवरील अमेरिकेतील आरोपाचा शेअर मार्केटमध्ये परिणाम दिसतोय। अदानी समूहाचे शेअर्स 10% कोसळलेले आहेत। आपण पाहतोय अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे। त्यांच्यावरती जो आरोप करण्यात आलाय, जो गुन्हा त्यांच्यामध्ये अमेरिकेमध्ये दाखल झालाय, त्याचे परिणाम आता भारतीय बाजारात दिसत आहेत। म्हणजेच गंभीर आरोप झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारावरती परिणाम होऊन उद्योगपती गौतम अदानींवरती अदानीचे शेअर्स जे आहेत ते पडले आहेत। तब्बल 10% अदानी समूहाचे शेअर्स कोसळल्याचं पाहायला मिळतंय। अगदी आणि आपण बघतोय अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये मोठी पडझड। अदानींवर अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल होतो, न्यूयॉर्कमध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि त्याचे परिणाम भारताच्या शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळालेले आहेत। अदानी समूहाचे शेअर्स 10% कोसळलेले आहेत। सगळ्यात मोठी पडझड आपणही म्हणू शकतो।